श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। काल व्हिडिओ आला नाही त्याबद्दल माफी असावी। आणि अजून एक सांगते, आज टाकलेला सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलवरचा व्हिडिओ बघायला विसरू नका। त्यामध्ये खूप सुंदर सुंदर ब्युटी प्रोडक्ट आणि बजेट फ्रेंडली ब्युटी प्रोडक्ट मी आणलेले आहेत, तर अवश्य आणि अवश्य तो व्हिडिओ जाऊन बघा। तुमच्यासाठी, लेडीजसाठी, जेंट्ससाठी, सगळ्यांसाठीच आहे, तर अवश्य जाऊन बघा ही विनंती करते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बरेच दिवस एका विषयामध्ये हात घालायचा होता, तो म्हणजे कमेंट्सद्वारे जे किंवा ईमेल्सद्वारे मला जे प्रश्न विचारले जातात त्याबद्दल। तसा विषय नाजूक आहे, समोरासमोर कुणी मांडत नाही, या विषयावर बोलत नाही, पण आज मी बोलणार आहे। बघा कुठला विषय आहे तो, की ताई एक म्हणजे पती पत्नीमध्ये फिजिकली रिलेशन आल्यानंतर केस धुतलेच पाहिजेत का? देवाला हात लावला तर चालत नाही का? पिरियड आल्यानंतर सुद्धा म्हणजे काय करावं नेमकी, किंवा हे सगळ्याचं एक उत्तर द्या मला, की हे सगळं इतकं वाईट आहे का की यातनं आपण हे नाही करायचं, ते नाही करायचं, इकडं नाही शिवायचं, तिकडं नाही शिवायचं, असे अनेक प्रश्न महिलांच्या डोक्यात असतात। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की 2-3 गोष्टी सांगते की लोकांचे हे भ्रम आहेत की मांसाहार केला की दुसऱ्या दिवशी केस धुतले की तुम्ही केलेला मांसाहार नष्ट होतो। बिलकुलही नाहीये, तो एक मनाचा भ्रम आहे। केस धुण्याचा आणि मांसाहार करण्याचा कुठलाही संबंध नाही। एकतर तुम्हाला जर असं वाटत असेल, अपराधी भावना जी म्हणतो आपण, की मी आज मांस खाल्लंय किंवा नॉनव्हेज खाल्लंय आणि मी देवाला हात कसा लावू, सर्वप्रथम तुम्हाला सांगते तुम्ही मांसाहार सोडा, म्हणजे हा गिल्टनेस तुमच्यामध्ये येणार नाही। बऱ्याच लोकांकडे मी बघते की अक्षरशः किचनवर सुद्धा स्वामी आईंची मूर्ती ठेवतात आणि शेजारी अंडा करी आणि नॉनव्हेज म्हणजे हे जातं, काय म्हणतात, शिजलं जातं। हे चुकीचं आहे। जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणा, जे चुकीचं नाहीये, ज्या भामट्या कल्पना आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, त्यातून दूर व्हा। की तुम्ही मांसाहार केलाय म्हणजे तुम्ही केस धुतलेच पाहिजेत असं कुठंही नाहीये। केस धुणं ही एक शरीराची शुद्धी आहे। मन शुद्ध असेल तर तुम्हाला या वरच्या शुद्धींची काहीही गरज नाहीये। केस तुम्ही शुक्रवारी धुवा, मंगळवारी धुवा, बास आहे 2 वार तुम्ही केस धुवा, अवश्य केस धुवा। आणि असं काही नाही, आता पती पत्नी फिजिकली रिलेशन आल्यावर केस धुवावेत का? मला एक सांगा, ही एक नॅचरल भावना आहे जी एक चांगल्या जोडप्यामध्ये एक नॅचरलपणे घडते। एक जी जोडी असते त्यामध्ये ही नॅचरलपणे घडते। नवीन एखाद्याचं लग्न झालं आहे आणि 1 वर्ष सुद्धा व्हायचे, 6 महिने झालेत, अशा पती पत्नींमध्ये जर रोज या गोष्टी होत असतील तर ती रोजच जर स्त्री केस धुत बसली, तिचे केस मोठे असतील किंवा तिला ऑफिसला जायचं असेल, तर तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा, या गोष्टी शक्य आहेत का? तर बिलकुलही शक्य नाहीये। आणि तसं न करता नुसती आंघोळ करून सुद्धा तुम्ही स्वयंपाक करू शकता, देवपूजा करू शकता। हे कुठल्याही धर्मग्रंथात मला हे वाक्य दाखवा की हे झाल्यानंतर तुम्हाला केस धुतलेच पाहिजेत, असं काहीही नाहीये। हा, एवढं मात्र मी सांगू शकते की अशा गोष्टी झाल्यानंतर बिन आंघोळीचं तुम्ही देवाला स्पर्श करू नका। एक हायजीनसाठी सुद्धा आणि चांगल्या आपलं मन पवित्र राहण्यासाठी सुद्धा या गोष्टी गरजेच्या आहेत की तुमच्या पती पत्नीमध्ये रिलेशन आल्यानंतर तुम्हाला केस धुतले पाहिजेत किंवा नाही, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे। हे कुठलंही शास्त्र सांगत नाही। जेव्हा आपण गुरुचरित्रासारखे पारायण करतो तेव्हा म्हणूनच सांगितलेलं असतं की कडकडीत ब्रह्मचर्य पाळा, कशातही अडकू नका। मला तर तुम्हाला असं सांगायचं आहे, सेवा करताना कशातही अडकू नका की हा नियम पाळू का, तो नियम पाळू का। मला खूप असे सुद्धा हास्यास्पद प्रश्न येतात की ताई दुपारी टॉयलेटला गेले तर संध्याकाळी देवाला हात लावू शकते का? अरे या सगळ्या एक नॅचरल नैसर्गिक गोष्टी आहेत। तुम्ही जाऊन आलात, एक शास्त्र सांगतं बघा, एक जुने ॲस्ट्रोलॉजर आहेत ते नेहमी रील्समध्ये सांगतात की जेव्हा आपण बाथरूमला जाऊन येतो तेव्हा 3 चुळा भराव्यात आणि जेव्हा आपण टॉयलेटला जाऊन येतो तेव्हा 6 चुळा भराव्यात आणि कमरेखालचा भाग, हात पाय स्वच्छ धुवावेत, म्हणजे आपली शुद्धी होते, असं ते जुने गुरुजी सांगतात। पण आत्ताच्या धावपळीच्या जगात तेही शक्य नाहीये। हात पाय स्वच्छ धुवा आणि 3 चुळा अवश्य भरा।
3 चुळा या भरल्याच पाहिजेत। हे शास्त्र सांगतं की 3 चुळा भरा तुम्ही, म्हणजे तुमची शुद्धी होते। जानवं जे आमच्याकडे आता जानवं घालतात, जे जानवं घालतात त्यांनी जानवं कानामध्ये अडकवावं आणि मग बाथरूम किंवा टॉयलेटला जावं, हे सुद्धा शास्त्र सांगतं। काही शास्त्र आधारित कारणं आहेत, मात्र काही गोष्टी ज्या आहेत की नाही त्या बिनबुडाच्या जोडलेल्या आहेत। आता जुन्या महिला कुठेही ऑफिसला किंवा कामाला जात नव्हत्या आणि त्या घरामध्ये बघा 5-5 सुना असायच्या। अक्षरशः त्या स्त्रियांना लाज वाटायची की केस धुतले म्हणजे यांच्यात काहीतरी झालं। मग त्या स्त्रिया त्या गोष्टी लपवायला शिकल्या आणि त्या स्त्रिया नंतर या गोष्टीला कंटाळल्या आणि हे सगळं पिढ्यानपिढ्या बदलत गेलं। पिरियडमध्ये स्त्रियांना बाजूला बसवणं, यामागे सुद्धा मागच्या पिढीचा उद्देश काय होता तर मी तुम्हाला समजून सांगते की मागं आपण जे आता सॅनिटरी पॅड वापरतो ते त्या काळामध्ये नव्हते। कपड्यांच्या घड्या तेही परकर वगैरे कापून तशा घड्या त्यांना दिल्या जायच्या, त्यामुळे रक्ताभिसरण जास्त होत असेल तर कपडे भरायचे, कधी कधी किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरात सुद्धा त्याचे डाग पडायचे आणि यासाठी त्या महिलेला तिची कंबर दुखायची, तिचे पोट दुखायचं आणि एक 5-5 जावा घरामध्ये असायच्या। मग एक बाजूला बसली की 4 जणींनी करायचं, दुसरी बाजूला बसली की दुसऱ्या 4 जणींनी करायचं, अशी ही साखळी होती। आता आपण राहतो घरात किती माणसं, इन 3 नाही तर 4, आपण बाजूला बसून चालेल का मला सांगा? आपण बाजूला बसलो तर आपली मुलं, आपले पती, आपल्या घरची काय खाणार? त्यामुळं असल्या कुठल्याही अंधश्रद्धा असतात, या बकवास अंधश्रद्धा म्हणेन मी याला। उघडा डोळे बघा नीट की स्त्रियांनाच टार्गेट का केलं जातं, स्त्रियांनाच का टार्गेट केलं जातं? पुरुष सिगरेट ओढून येतो, पुरुष तंबाखू खाऊन येतो, पुरुष दारू पिऊन येतो आणि मी पाहिलेले आहेत अशी स्वतः माणसं जी तंबाखू खाऊन येतात, चूळ भरतात आणि देवाची उदबत्ती लावतात। हे योग्य आहे का मला सांगा? यापेक्षा हे स्त्रियांना दिलेलं वरदान आहे। पिरियड हे सुद्धा स्त्रियांना मिळालेलं एक वरदान आहे। या पिरियडमुळे ही सगळी जनता ही उत्पत्ती आहे। एक स्त्री एक मूल जन्माला घालू शकते तर जगातलं कुठलं काय करू शकत नाही। आज एरोप्लेन, रेल्वे चालवायला सुद्धा महिला आहेत आणि त्यांचे हे 4 दिवस तुम्ही जर इतके फालतूपणानं घालवलेत की तुम्ही बाजूलाच बसलं पाहिजे, तुम्ही केस धुतले पाहिजेत, तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, तर याला काहीही अर्थ नाही। हा, तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय ना, तुम्ही स्वामींची सेवा करताय ना, आपल्या मनाच्या समाधानासाठी ते 4 दिवस पाळा। स्वामींनी सुद्धा म्हणजे ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की स्वामी सुद्धा हे काही पाळत नव्हते। स्वामींनी स्वतः अशा महिलेला जवळ बोलवून प्रसाद खाऊ घातला होता जी पिरियड्स मध्ये म्हणजे मासिक धर्मामध्ये होती। त्यामुळे स्वामींनी स्वतः हे सांगितलेलं आहे की हे कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही। मग आपण का अडकतोय यामध्ये किंवा तुमच्या मनात असे प्रश्न कोठून येतात? 3 गोष्टींची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत आज, की पती पत्नीमध्ये रिलेशन आल्यावर, पिरियड झाल्यावर किंवा दुपारी किंवा अचानकच टॉयलेटला जावं लागलं, हा तुमचं गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि जर तुम्हाला टॉयलेटला जावं लागलं तर अवश्य तुम्ही आंघोळ करा, अगदी अवश्य आंघोळ करा, डोक्यावरून करा। मात्र इतर वेळेस तुम्हाला संध्याकाळची दिवाबत्ती दाखवायची आहे आणि तुम्हाला असं जावं लागलंय, कधी पोट बिघडलंय, कधी काय झालं, अरे या अचानक येणाऱ्या गोष्टी आहेत। शिंक येणं, खोकला येणं, आळस येणं, थकवा येणं, कधी कधी देवाचं वाचताना आपल्याला जांभया येतात, त्याला आपण अडवू शकत नाहीये। खोकला येणं, ढेकर येणं या न अडवणाऱ्या गोष्टी आहेत, या नैसर्गिक आहेत। म्हणून गुरुचरित्र वाचताना सात्विक आहार घ्या, जेणेकरून ढेकर येणार नाहीत, गॅसेस होणार नाहीत, असं आम्ही तुम्हाला सांगत असतो। याची कारणच ती आहेत की ज्या प्रथा आहेत त्या आहेत, पण विनाकारण अंधश्रद्धांना बळी पडू नका। उघडा डोळे बघा नीट आणि तुम्ही महिलांना टार्गेट करू नका, कुणीच म्हणजे असं टार्गेट करू नका। त्यापेक्षा पुरुषांनी सिगरेट ओढल्यावर देवाला शिवू नये, पुरुषांनी तंबाखू खाल्ल्यावर देवाला शिवू नये, पुरुषांनी दारू पिल्यानंतर देवाला शिवू नये, या अगदी परखड मताची मी आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। दारू पिऊन पत्नीला मारणारा पुरुष म्हणजे साक्षात घरच्या लक्ष्मीवर हात उठवणारा पुरुष किंवा स्त्रीवर विनाकारण लांछन उडवणारे पुरुष किंवा स्त्रियांवर आरोप करणारे पुरुष यांना साक्षात स्वामीच काय, जगातला कुठलाही देव माफ करणार नाही। पण या ज्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता समजून सांगितल्या, याचा आणि देवी देवतांचा काहीही संबंध नाही।
तुम्ही पिरियड असेल तरी देवघरापासून 4 हात लांब उभं राहून हवी ती मनातली प्रार्थना देवाला करू शकता। असं तुम्हाला कुणीही अडवत नाही, हे आपण पाळतो आणि पाळलंच पाहिजे। मी असं तुम्हाला सल्ला देणार नाही की तुम्ही देवाला हात लावा, पण अरे तुम्ही केसच धुतले पाहिजे, तुम्ही हेच केलं पाहिजे, तुम्ही गोमूत्र शिंपडलं पाहिजे, हे काहीही करता कामा नये। हे सगळे नियम असतात ते मंदिरांसाठी असतात, ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून मोठ्या मोठ्या मूर्ती बसवल्या जातात, तिथं हे सगळे नियम लागू होतात। आपल्या घरासाठी संसारासाठी आपण दिवस रात्र राबत असतो, त्यांनी हे करण्याची गरज नाही, हे मी तुम्हाला निश्चित सांगते। आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल माफी मागते। पुन्हा भेटेन संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।